स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इंपोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेले आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क इथं प्रीसेट दिसून येणार आहे। डेमो मध्ये व्हिडिओ बघितल्याप्रमाणे आपल्याला इथं जो ॲटिट्यूड ट्रेंडिंग व्हिडिओ आहे तो इथं आपण क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। इथं जे इमेज व्हिडिओ आहे ते मी इथं डेमोसाठी यूज केलेले आहेत। इमेज तुम्ही स्वतःची इथं यूज करू शकता आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही इथं मटेरियलमधून प्रोव्हाइड केला तिथून तुम्ही यूज करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की हा जो 1 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ अशा प्रकारे सेट करून याची लेअर खाली घेऊन यायची आहे आणि बघू शकता स्टार्टिंगला असा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर इथूनपासून जे स्मॉल लेअर चालू होत आहेत त्या प्रत्येक लेअरला काय करायचं आहे तुमचा एक इमेज काय करायचं आहे ॲड करत घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे या प्रत्येक स्मॉल लेअरला तुमचा इमेज काय करायचं आहे इथं ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी इझी पद्धतीने मी इथं हे इमेज आहेत ते ॲड करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे तुमचे इमेज इथं काय करायचं आहे ॲड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण इमेज आहे ते ॲड करून घेतलेले आहे। आता बघू शकता ह्या स्मॉल लेअरचे इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की ही जी PNG आहे तुम्ही बघू शकता ही जी PNG आहे ती आपल्याला लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची या इमेजच्या वरती। मग तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर वरती दिसून येईल। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथं जो मधील गॅप दिसतोय तिथं काय करायचं परत प्लस चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि 1 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो ॲड करून बघू शकता इथपर्यंत तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। आणि ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकताय की इथं नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की परत चालू होणाऱ्या प्रत्येक ह्या स्मॉल बीटला परत एकदा मी पहिल्या जसं ॲड सांगितलं करायला तशाच प्रकारे इथं काय करायचं आपल्याला प्रत्येक बीटला इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता याही बीटमार्कला अशाच प्रकारे ॲड करून घेतोय। तुम्ही हे अशाच प्रकारे या इमेज लेअरला या बीटमार्कनुसार ॲड करून घ्या। तर बघू शकता इथंही आपण अशा प्रकारे स्मॉल लेअरला इमेज ॲड केलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की इथं आपल्याला आता परत एकदा 5.21 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ 3 सेकंदाचा ॲड करून घ्यायचा आहे। त्याची लेंथ इथपर्यंत येणार आहे। थोडासा भाग कट करून इथपासून परत एकदा इमेज चालू करायचे आहेत। इथं आहे ते आता आपण ज्या शॉर्ट इमेज आहेत त्या बंद झालेल्या आहेत। इथं आपण आता लॉंग लेंथ इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन आहे तो तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे। तर बघू शकता आपल्या प्रत्येक इमेज लेअर ॲड झालेले आहेत। आपले व्हिडिओही ॲड झालेले आहेत अशा प्रकारे बघू शकताय। तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करायचे सेट करायचे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून एका क्लिकमध्ये काय करायचं आहे की आपले जे इमेज आहेत ते सिम्पली इथं फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत। बघू शकता मी अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला अगदी इझी पद्धतीमध्ये इमेज आहेत त्या फुल स्क्रीन होऊन जाणार आहेत। तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे मी या इमेज आहे ते एका क्लिकमध्ये फुल स्क्रीन करतोय। तुम्ही अशाच प्रकारे इमेज फुल स्क्रीन करून घ्या। तर बघू शकता अशा प्रकारे आपण प्रत्येक इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन केलेला आहे आणि सेट केलेला आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून आपला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता अशा प्रकारे बघू शकता इथं लोड होताना तुम्हाला दिसून येणार आहे। तर सिम्पली काय करायचं आहे शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथं बऱ्याच ठिकाणी इथं काय होणार आहे यूज होणार आहे। तर बघू शकता हे स्टार्टिंगचे जे स्मॉल लेअर आहेत या प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी इथं प्रत्येक लेअरला किंवा प्रत्येक इमेज लेअरला अशा प्रकारे एकच म्हणजे हाच इफेक्ट अप्लाय करतोय। यानं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर काय करायचं आहे की हा प्रत्येक
इमेज लेअरला हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तोच फक्त अप्लाय करायचा आहे. तर पहिल्या स्मॉल लेअरला झालेला आहे. आता सेकंड स्मॉल लेअरला देण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे 3.20 सेकंदापासून चालू होणाऱ्या या प्रत्येक स्मॉल लेअरला हा एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय की आपण अर्ध्यापर्यंत प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा इमेज लेअरला हा जो इफेक्ट आहे तो फर्स्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण कुठपर्यंत करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो आपण कुठपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली बघू शकता की आपलं इथं पहिलं जे इफेक्ट आहे तो सेकंड नंबरच्या ज्या स्मॉल लेअर आहे तिथपर्यंत झालेला आहे आणि तिथं दोन लेअर झाले. ही जी पहिली स्मॉल लेअर आहे आणि ही जी सेकंड स्मॉल लेअर आहे त्यानंतर हा थर्ड नंबरचा स्मॉल थोडासा जो इमेज लेअर राहतोय त्यालाही हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आता हा फर्स्ट इफेक्ट अप्लाय इथपर्यंतच करायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पलीतून आपल्याला परत एकदा कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं स्क्रोल करायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा 9.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून सिम्पली इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हाच इमेज लेअर म्हणजे हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये युनिकपणा किंवा वेगळेपणा इथं दिसून येणार आहे. आता बघू शकताय की आपण इथं व्हिडिओ किंवा जे इफेक्ट आहेत ते ॲड केलेले आहेत, इमेज लेअरला इफेक्ट दिलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथं तुम्ही जे 9.11 पासून चालणार इमेज लेअरला वरती टॅगलाईन कुठली द्यायची त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे स्क्रोल करत खाली तुम्ही बघू शकताय की कशी आहे मग एडिटिंग. ही जी तुम्हाला टॅगलाईन दिलेली आहे ती सिम्पली लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे आणि वरती घेऊन आल्यानंतर बघू शकताय की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे की वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.